भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे वासंती रुद्रला म्हणत असते, हे बघ रुद्र, जी काही जखम आहे ना, ती जखम जर उघडी ठेवली, त्याला मलमपट्टी किंवा इंजेक्शन नाही केलं ना, तर ती जखम चिघळू शकते. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की त्यावर मलमपट्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता रुद्र नागेश्वरला म्हणत असतो, चला साहेब, काही जरी झालं ना तरी आपण त्यावर मलमपट्टी करूयात, असं तो बोलत असतो. त्याच वेळेला इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नागेश्वरचे माणसं जे आहेत ते त्याला त्या ठिकाणी शोधायला गेलेले असतात, ज्या ठिकाणी इथे जो काही कुशलला मारलं होतं आणि त्याला तसंच त्यांनी सोडलं होतं, त्या ठिकाणी ते शोधायला गेलेले असतात. कारण नागेश्वरला समजलेलं असतं की गिरिजा तिथे परत गेली आहे. तेव्हा येऊन पाहतात तर कुशलची बॉडी वगैरे तिथे काहीच नसतं. आणि त्यामुळे त्याची माणसं लगेच आता इकडे रुद्रला कॉल करतात. आता रुद्रला कॉल केल्यानंतर नागेश्वरला कॉल केल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, थांबा जरा, फोन आलाय, असं म्हणून तो फोन घेतो आणि बाजूला जातो. आता फोन घेऊन बाजूला गेल्यानंतर त्याला माहिती असतं त्याच्या माणसांचा फोन आहे, तो रुद्रसमोर तर ह्या सर्व गोष्टी बोलू शकत नाही. त्यामुळे तो फोन घेतो आणि तिथून थोडासा बाजूला जाऊन बोलतो. त्यावेळेला त्याची माणसं म्हणत असतात, साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा त्याची माणसं म्हणतात, का काय झालेलं आहे, कसा आणि कसला प्रॉब्लेम झाला आहे, असं विचारल्याबरोबर तो म्हणत असतो, साहेब, इथे त्या कुशलची बॉडी नाही आहे, इथून बॉडी गायब झालेली आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय काय सांगायला लागलायस, काय हे कसं शक्य आहे. आणि सगळं कोल्हापूर, त्याचबरोबर आजूबाजूचे हॉस्पिटल, हे सगळी पालती घाला आणि काही जरी झालं ना तरी तो कुशल कुठे आहे, कसा आहे, ही सगळी गोष्ट शोधल्याशिवाय शांत बसायचं नाही, समजलं. काही जरी झालं ना तरी तो कुशल सापडलाच पाहिजे आपल्याला. आणि तेव्हा लगेच आता इकडे तो माणूस म्हणत असतो, हो साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी काही जरी झालं ना तरी तो कुशल कुठे असेल, काय असेल, ह्या सर्व गोष्टी शोधण्याचा बरोबर प्रयत्न करतो, असं तो म्हणत असतो. आणि त्यानंतर नागेश्वर घरपुढे म्हणत असतो, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तो कुशल मला पाहिजे आहे, मेलेला किंवा जिवंत, जसा कसा असेल तसा तो मला पाहिजे आहे, म्हणजे पाहिजे आहे, समजलं. असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आता रुद्र म्हणत असतो, मी काय म्हणतो, आबासाहेब, हे असं दुखणं अंगावर काढण्यापेक्षा ना आपण त्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊयात का, चला, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो, आपण एखादं इंजेक्शन घेतलं ना तर सगळं काही बरं होईल, नको असं अंगावर काढायलाच नको, कारण ती जखम ना खूप जास्त खोलवर गेलेली आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, अहो चिरंजीव, कशाला, आम्ही डॉक्टरांकडे जाऊन येतो. त्यावर रुद्र म्हणत असतो, नाही नाही, डॉक्टरांकडे जायला वगैरे नको, मी घरीच इथे डॉक्टर बोलवतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अरे अहो चिरंजीव, आम्ही काही लहान आहेत का, हे बघा, आम्ही असं गेलो आणि असं आलं, डॉक्टरांकडे जातो आणि लगेच ताबडतोब येतो, तुम्हाला काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही, तुम्ही कशाला आमची काळजी वगैरे करता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र नागेश्वर रुद्र ऐकत नसतो म्हणून उर्वशीला खानाखुणा करतो. आणि त्यावेळेस उर्वशी म्हणत असते, अरे वेडायस का, असू दे ना, कशाला उगाचच, आणि तसे आबासाहेब काही लहान आहेत का, जातील ना ते, तू काळजी करू नकोस, आबासाहेब तुम्ही या जाऊन हॉस्पिटलमध्ये, हवं तर मी येऊ का तुमच्याबरोबर. तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, हां, हे बेस्ट आहे बरं का दीदी साहेब, तुम्ही आलात ना तरीसुद्धा चालेल, असं इकडे तो म्हणत असतो. तेव्हा इथे पुन्हा एकदा वासंतीला थोडासा त्रास होत असतो, गरगरल्यासारखं होत असतं. आणि तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही जाणार आहात ना तर तुम्ही जाऊ शकता. पण वासंतीला थोडंसं गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते. आणि त्यानंतर ती विचार करते, मला हे असं का झालेलं आहे, म्हणजे मला चक्कर आली, मला गरगरल्यासारखं होते, मला कळत नाही, असा सुद्धा ती इथे विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर पुन्हा एकदा ती रुद्रला भेटण्यासाठी त्याच्या खोलीकडे निघालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे डॉक्टर जे आहेत ते कुशलवरती उपचार वगैरे ह्या सर्व गोष्टी करण्याचं काम करत असतात. आणि तिथेच बाजूला गिरिजा, त्याचबरोबर विशाखा, ह्या दोघी जणी थांबलेल्या असतात. विशाखा मात्र गिरिजाची साथ सोडत नसते, ती कंटिन्यू तिच्यासोबतच थांबलेली असते. आता विशाखा म्हणत असते, कसं गं गिरिजा, काय होणार आहे, तो कुशल वाचेल ना गं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, व्हिडिओस का तू, काही जरी झालं तरी कुशल वाचणारच आहे. तेवढ्यातच आता गिरिजाला वासंतीचा कॉल येतो. आणि गिरिजाला वासंतीचा कॉल आल्यानंतर आता
गिरिजा तो फोन कॉल उचलत असते आणि तो फोन घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे वासंती म्हणत असते, काय गं गिरिजा, तू कुठे आहेस, आणखी घरी आली नाही आहेस? तेव्हा ती म्हणत असते, आई मी कुशलला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले आहे. काय, कुशलला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली आहेस? हो, तो बरा आहे का? आता डॉक्टर त्याच्यावर ना उपचार करत आहे, तो नक्कीच बरा होईल याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, ठीक आहे, तू तुझी स्वतःची काळजी घे. तेव्हा इथे आता रुद्र जो आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो आणि पूर्ण सामानाची तोडफोड वगैरे ह्या सर्व गोष्टी तो करण्याचं काम करत असतो. आता फोन ठेवल्यानंतर जी वासंती आहे ना, ती वासंती इकडे रुद्रला भेटण्यासाठी त्याच्या खोलीकडे आलेली असते आणि जेव्हा खोलीकडे येते तेव्हा ती त्याला म्हणत असते, अरे रुद्र, काय करतोयस हे तू? अशा पद्धतीने का वागतोयस? म्हणजे तू ह्या सामानाची तोडफोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करायला लागलेला आहेस? तू वेडा आहेस का? हे बघ, असं करू नकोस ना, असं सुद्धा आता इकडे ती त्याला म्हणत असते. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, मला सांगा ना, मला सांगा, हे जे काही गिरिजा नावाचं रसायन आहे ना, ते नेमकं कसं आहे? का गिरिजा असं करतात? का प्रत्येक वेळी अशा पद्धतीने वागतायत? काही कळणार आहे का आपल्याला? का असं असं करतायत त्यावर वासंती म्हणत असते, हे बघ, मला एक गोष्ट सांग, गिरिजा तुझ्याबद्दल किंवा माझ्याबद्दल वगैरे कोणावरच का बरं आरोप करत नाही? तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर. त्याच वेळेला ती म्हणत असते, तेच तर मी तुला सांगते ना, की गिरिजा तुझ्यावर किंवा माझ्यावर आरोप का करत नाही? त्याच वेळेला आईसाहेबांना चक्कर येते आणि आईसाहेबांना चक्कर आलेले पाहिल्यानंतर इथे आता जो काही रुद्र आहे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तो म्हणत असतो, आईसाहेब, आईसाहेब, तुम्हाला काय होतंय, काय होतंय? पण तेवढ्यातच आता वासंतीकडे रुद्रचा मोबाईल असतो आणि तो मोबाईल वासंती घेऊन आलेली असते. आपण पाहतो की इकडे आता लगेचच डॉक्टरांना रुद्र बोलावून घेतो. डॉक्टर येतात, BP वगैरे चेक करतात आणि त्याचबरोबर त्यांना ही चक्कर येणं आणि बेसिक सिम्पटम्स पाहिल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात, बहुतेक ना ह्यांना ही चक्कर येणं साधीसुधी चक्कर नाही आहे, बहुतेक ह्यांना ब्रेन ट्यूमर असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ह्यांच्यासोबत ताबडतोब ट्रीटमेंट वगैरे झाली पाहिजे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, डॉक्टर तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं तरी आईसाहेबांना काहीच होता कामा नये, या जगातला बेस्ट डॉक्टर तुम्ही सांगा, मी त्यांच्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इथे डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या ओळखीतले एक आहे डॉक्टर, पण ते इथे नाही, ते पुण्याला असतात. तेव्हा आता तो म्हणत असतो, ठीक आहे, मी आईसाहेबांना पुण्याला घेऊन जातो, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणून आता लगेचच ते डॉक्टर म्हणत असतात, ठीक आहे, आपल्याला ॲम्ब्युलन्सने ह्यांना घेऊन जावं लागेल. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं काही करून घेतो. बरं, तुम्ही एक काम करा, तुमच्या बाबांना म्हणजे नागेश्वर घोरपडेंना कळवा. तेव्हा ते म्हणत असतो की नाही, ते पण हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत, त्यांना कळवायची वगैरे फारशी काही गरज नाही, आणि तसं वाटलंच तर मी कळवतो त्यांना, ठीक आहे, तुम्ही ॲम्ब्युलन्स अरेंज करा, मला काही जरी झालं ना तरी आईसाहेबांना काहीच होत्या कामा नये, असं तो बोलत असतो. आता इकडे लगेच डॉक्टर म्हणत असतात, ठीक आहे, 10 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स येईल, तुम्ही नका काळजी करू, तोपर्यंत तयारी करा त्यांना हॉस्पिटलला तिकडे घेऊन जाण्याची. आता लगेचच इकडे डॉक्टर निघून जातात आणि ॲम्ब्युलन्स अक्षरशः 10 ते 15 मिनिटामध्ये येणार असते. तर आता इकडे रुद्र वासंतीच्या डोक्यापाशी जवळ बसतो उषाला आणि म्हणत असतो, आईसाहेब, काही जरी झालं ना तरी मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही सुखरूप असणार आहात आणि मी तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये नाही सोडणार आहे आणि तुमच्यासोबत काहीच होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाहेर आलेले असतात कुशलचं सगळं काही ट्रीटमेंट वगैरे करून, आणि तेव्हा ते आल्याबरोबर गिरिजा त्यांना विचारते, काय झालं डॉक्टर, आता कसा आहे कुशल, तो बरा आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, आता तो बरा आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मग आता बोलू शकतो ना? नाही, हे बघा, आत्ताच तर तो बोलू शकत नाही, बेसिक ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे, पण आत्ताच ते शुद्धीवर आलेले नाही आहे, त्यासाठी वेळ लागेल, आणि हे बघा, तुम्ही काही करू नका. त्यावर गिरिजा म्हणत असते, पण तो कधीपर्यंत बोलेल? तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, मी आता ते सांगू शकत नाही, पण तो आउट ऑफ डेंजर आहे, एवढं मात्र नक्की आहे, असं डॉक्टर सांगतात. आता गिरिजाला आनंद झालेला असतो. आता गिरिजा म्हणत असते, आता नागेश्वरच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजायचं. एकदा का कुशल शुद्धीवर आला की पोलिसांना सगळं काही सांगेल, आणि पोलिसांना सगळं काही सांगितलं, त्या मोबाईलमधले सगळे काही पुरावे जर त्याने दिले ना, तर मग झालंच म्हणून समजा, मग नागेश्वरचा अंत होणार म्हणजे होणार, असं गिरिजा विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता
इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर हा इंजेक्शन घेण्याच्या बहाण्याने बाहेर पडलेला असतो आणि त्याने त्याच्या माणसाला कामाला लावलेलं असतं. जेव्हा तो त्याच्या माणसं कामाला लावतो तेव्हा त्याच्या माणसाकडून समजतं की कुशल कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. हा ॲड्रेस त्याला समजलेला असतो आणि हा ॲड्रेस त्याला समजल्याबरोबर आता लगेचच नागेश्वर म्हणत असतो, अरे वा वा वा, खरंच खरंच एक नंबर काम केलेलं आहेस बरं का. तुला हा ॲड्रेस सापडला ना, ते एक नंबर जगात भारी काम केलेलं आहेस. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तो कुशल वाचता कामा नये. त्यावर आता इकडे उर्वशी म्हणत असते, ऐका ना दादासाहेब, मी काय म्हणते, आपण आता इकडे हॉस्पिटलमध्ये जायचं का आणि त्याचबरोबर इंजेक्शन घ्यायचं का. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आता काय हॉस्पिटलचा पत्ता मिळाला आहे म्हटल्यावर आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो आणि कुठेही जाऊन इंजेक्शन घेऊ शकतो की नाही. मग ते कुशल ॲडमिट झालेलं हे हॉस्पिटल असलं तरीसुद्धा चालेल असं तो बोलतो. त्याच वेळेला आता इकडे विशाखा गिरिजाला म्हणत असते, हे बघ गिरिजा, जास्त पॅनिक होऊ नको, सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा गिरिजा तिला म्हणत असते, सांग ना कशी ठीक होणार आहे मी. नाही, हे सगळं काही होऊ शकत. आणि तुला सांगू का, आईला माझी जेवढी काळजी वाटते ना तेवढी रुद्रांना नाही वाटत आहे. तेव्हा त्यांचा ना पूर्ण आणि पूर्ण ना फक्त आणि फक्त नागेश्वरवरच विश्वास आहे. त्यांना असं वाटतं की तो नागेश्वरच बरोबर आहे आणि फक्त नागेश्वरच ह्या सगळ्या काही गोष्टी करू शकतो, फक्त एवढंच त्यांना वाटत आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, हे बघ असं काहीच नाही आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, तू असा का विचार करतेस ह्या सर्व गोष्टींचा. अगं त्याच्या बापावर आणि त्या बापांनी सगळी भुरळ घातली त्याला, त्याच्यामुळे त्याला खरं आणि खोटं काय ह्यातला फरकच कळत नाही. तू नको ना काळजी करूस. तर इकडे उर्वशी म्हणत असते, पण आता मला सांगा, तुम्ही त्या गिरिजाचा कसा अंत करणार आहेत, नेमकं काय करणार आहेत. त्यावर आता नागेश्वर म्हणत असतं, तुम्ही नका काळजी करू दिदीबाई, आता तुम्ही बघाच ना काय होतंय ते. खरं पाहायला गेलं ना तर आता आज जो काही रुद्र आहे ना, त्या रुद्रला तर आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आणि या गिरिजावर कोण विश्वास ठेवतंय. एकट्या त्या मालकीनबाईचा विश्वास ठेवण्याने काय होते, काही होणार नाही. तुम्ही नका बरं काळजी करू. आता लगेचच इकडे तो मुलगा फोन करतो आणि तो मुलगा फोन केल्यानंतर जिथे कुशल आहे त्याचं लोकेशन इकडे नागेश्वरला पाठवत असतो. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी ताबडतोब तिकडे येतो. त्यावर तो मुलगा म्हणत असतो, नाही साहेब, आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे नाही येऊ शकत. तेव्हा तो नागेश्वर म्हणतो, का काय झालं. कारण इथे पोलीस येणार आहेत. मी पण इथे हे जे काही हॉस्पिटल आहे ना त्याच्याच बाहेर उभा आहे. त्यावर आता नागेश्वर म्हणत असतो, अच्छा पोलीस येणार आहेत का, बरोबर ठीक आहे, पोलीस येऊन गेल्याच्या नंतर जे काही होईल ना ते आम्हाला तुम्ही सांगा. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, मला तर असं वाटतंय तुम्ही पोलीस यायच्या अगोदरच जो काही कुशल आहे ना त्याचा अंत करा बरं. त्यावर तो म्हणत असतो, ठीक आहे साहेब, बघतो काय होतंय ते. असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो जो काही मुलगा आहे तो इकडे त्या कुशलचा आता दैंड करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, आता तुमच्या सुनबाई ज्या आहेत ना, कितीही काही करू दे त्यांनी काही कितीही केलं ना तरीसुद्धा काही फरक पडणार नाही, समजलं. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर उर्वशी म्हणत असते, पण आबासाहेब हे सगळं काही याच पद्धतीने होणार आहे ना. त्यावर आबासाहेब म्हणत असतात की आता तुम्हाला आमच्यावर संशय आहे का, नसायला पाहिजे दिदीबाई तुम्हाला आमच्यावर संशय, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस आणि डॉक्टर जेव्हा कुशलच्या त्या रूममध्ये जातात आणि तिथे रूममध्ये गेल्यानंतर पाहायला भेटतं की इथे जो काही कुशल आहे तो इथे मरून पडलेला आहे. आणि हे सगळं काही जेव्हा पाहिलं जातं तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे कसं शक्य आहे, ह्या गोष्टी शक्यच नाही आहेत. डॉक्टर साहेब तुम्ही तर म्हणालात ना की तो बरा आहे म्हणून, त्याला काहीच झालं नाही आहे म्हणून, मग तो कसं काय जाऊ शकतो, नाही जाऊ शकत. तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का, हे असं कसं होऊ शकतो, असं सुद्धा आता गिरिजा इथे बोलत असते. त्याच वेळेला डॉक्टर म्हणत असतात, हे बघा प्रत्येक वेळी माणूस काही वेळासाठी जरी शुद्धीवर आला किंवा जरी तो आउट ऑफ डेंजर असला तरीसुद्धा तो वाचेलच म्हणून असं नाही आहे ना. आता आम्ही प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न केले होते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही हे फार चुकीचं आहे, मला माहिती हे सगळं कोणी केलेलं आहे, हे नागेश्वर घोरपडेने केलेलं आहे, नागेश्वर घोरपडेने त्याला मारलेलं आहे, असं गिरिजा स्पष्टपणे म्हणत असते. त्यावर आता पोलीस म्हणत असतात, अहो मॅडम तुम्ही काय वेड्या आहात का, तुम्ही कोणाविरुद्ध, त्या देवमाणसाविरुद्ध बोलताय. त्यावर गिरिजा म्हणत असते, देवमाणूस आणि तो तुम्हाला असं वाटतं का तो देवमाणूस आहे म्हणून, असं काही नाही आहे, तो एक नंबरचा पाताळेंद्री माणूस आहे. तेव्हा पोलीस म्हणत असतात, हे बघा तुम्ही त्यांच्या सुनबाई आहात ना, तुमचा जे काही वाद असेल ना तो तुम्ही घराच्या आतमध्ये निपटा ना, तुम्ही असं रस्त्यावर भांडण कशाला आणताय. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, नाही त्याच्याकडे पुरावा होता, तुम्ही एक काम करा ना, त्याचं पोस्टमार्टम करा, तुमच्या लक्षात येईल की त्याला मारलेला आहे म्हणून. आणि त्यावर पोलीस म्हणत असतात, त्याच्याकडे पुरावा होता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण त्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का की कुशलकडे तो पुरावा होता म्हणून. तेव्हा गिरिजा शांत बसते. आता डॉक्टर म्हणत असतात, हे बघा हे जे काही बॉडी आहे ना ती त्यांच्या नातेवाईकाला वगैरे फोन करून त्यांच्या हवाली करा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही तुम्ही ऐकून घ्या माझं प्लीज, एकदा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या डिटेलमध्ये एकदा तपासा, त्या चेक करा, तुमच्या नक्कीच काहीतरी हाताशी वगैरे लागेल. प्लीज मी काय म्हणते ना त्या सर्व गोष्टींचा एकदा तुम्ही
तुम्ही सूक्ष्मोक्ष लावा असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आता उर्वशी म्हणत असते, वा 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 दादासाहेब, तुम्ही तर एकच नंबर काम केलेलं आहे, खरंच ना, तुम्हाला तर मानावंच लागणार आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, मग दीदी साहेब तुम्ही नाद कुणाचा करताय? अहो तुम्ही तुमच्या भावाशी पंगा घेतला होता, ती गोष्टसुद्धा लक्षात आहे ना तुमच्या? त्यावरती म्हणत असते, हो आबासाहेब, त्या गोष्टीसाठी खरंच माफी बरं का. पण आता नागेश्वर म्हणत असतो, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? आता तो कुशलसुद्धा राहिला नाही. आता कुशल राहिला नाही तर सुनबाई आमच्यावर काय आणि कसे आरोप करणार आहेत? आणि त्याचबरोबर आमच्या माणसाने कसं बरोबर काम केलेलं आहे, आम्ही सांगू त्याच पद्धतीने त्याने काम केलेलं आहे. इथे आता त्यानं बरोबर इकडे जी काही आपली विशाखा आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघींनासुद्धा चकवा दिलेला असतो आणि त्या दोघींनासुद्धा चकवा देऊन तो आतमध्ये गेलेला असतो आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर जो कुशल आहे त्या कुशलला मारून टाकलेलं असतं. आणि ही गोष्ट पुन्हा एकदा त्या माणसाने आता नागेश्वरला फोन करून सांगितलेली असते. आणि जेव्हा ही गोष्ट नागेश्वरला समजते तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आता त्या सुनबाईला म्हणा, बोंबलत बस तिथेच, काय जे करायचं आहे ना ते तू करू शकतेस, त्याने मला काही एक फरक पडणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, वा 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 वा, खरंच एक नंबर काम केलेलं आहेस बरं का. ह्या कामाचा तर तुला व्यवस्थित मोबदला सुद्धा मिळणार आहे, तू त्या गोष्टीची अजिबात काळजी करू नको असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर इकडे आपण पाहतो की जी काही गिरिजा आहे ती आता रडायला सुरुवात करत असते आणि गिरिजा रडत असताना तिला समजत नाही आता काय करावं म्हणून. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इथे जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर आणि उर्वशी हे दोघेही जण घरी येतात. नागेश्वर आणि उर्वशी हे दोघेही जण घरी आल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा मात्र फार रडायला लागलेली असते आणि विशाखा तिला समजवत असते. विशाखा म्हणत असते, हे बघ, ह्या सर्व गोष्टींचा असा विचार करू नकोस, जरा शांत होणार आहेस का? काय ह्या सगळ्या काही गोष्टींचा तू असा विचार करत आहेस? त्यावरती म्हणत असते, बोल ना, मग काय करायला हवं मी? कशा पद्धतीने विचार नाही करायला पाहिजे? अगं शेवटचा पुरावा होता तो सुद्धा पुरावा इथे मिटवला गेलाय. काही लोक अशी करतायत, काय हे सगळं काही माझ्या बाबतीतच असं होतंय, मला कळत नाही. त्यावर लगेच विशाखा म्हणत असते, गिरिजा प्लीज ग, जरा शांत हो, असं नको ग स्वतःला त्रास करून घेऊ, तू स्वतःला त्रास करून घेतल्याने काय होणार आहे? तेव्हा ती म्हणत असते, मग काय करू? सांग ना, बोल ना, काय करू? तिकडे माझ्या बाबांना सिद्ध करण्यासाठी माझ्या हातामध्ये तोच एक पुरावा होता आणि तोच एक पुरावा आता इकडे माझ्या हातून निसटून सुद्धा गेलेला आहे. मग मी काय करणार आहे? बोल ना, काय करणार आहे? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही गिरिजा आहे ती मात्र शांत बसत नाही. ती म्हणत असते, नाही, आता मी कोणाला सोडणार नाही. आता काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्यासोबत ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत ना, त्यामुळे मी शांत अजिबात बसणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे गिरिजा रडायला लागलेली असते आणि गिरिजा रडत असताना आता विशाखा तिला म्हणत असते, प्लीज ग, जरा शांत बस ना, रडू नकोस ना, ह्या सगळ्या गोष्टीचा असा विचार करू नकोस ना. त्यावरती म्हणत असते, कशी शांत बसणार आहे मी? बोल ना, कशी शांत बसू? नाही बसू शकत आहे मी शांत. काय करायचं आहे मी आणि काय करत होते ह्या गोष्टी तरी तुला समजत आहेत का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर गिरिजा रडायला लागलेली असते आणि गिरिजा रडत असतानाच आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता विशाखा तिला म्हणत असते, हे बघ प्लीज जरा समजून घे आणि स्वतःला सावर, कारण आता इकडे हे जरी शक्य नसलं तरी सुद्धा तुला घरी जाऊन रुद्रचं मन जिंकायचं आहे. आणि त्याचबरोबर आता ती म्हणत असते, नाही मी शांत बसू शकत नाही. कशी मी शांत बसणार आहे? काय करणार आहे? ह्या गोष्टी तुला समजत आहेत का? काय करू मी? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता गिरिजा कोलमडलेली असते, रडायला लागलेली असते आणि रडत असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच ती एका गोष्टीचा विचार करत असते. हे सगळं काही अशा पद्धतीने व्हायला नकोय, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता इकडे जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरला समजतं की आता वासंतीला जे आहे ना ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि वासंतीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा मात्र इथे आता जो काही नागेश्वर आहे तो गिरिजा
गिरिजाला पुण्याला पाठवण्यासाठी निघालेला असतो आणि त्याने एक गाडीसुद्धा बोलवलेली असते. जेव्हा एक गाडी बोलवली जाते तेव्हा मात्र आपण पाहतो की आता इथे नागेश्वर म्हणत असतो आता ह्या गिरिजाचा दैंड होणार आहे, असं म्हणून तो आता त्या गिरिजाला एका गाडीमध्ये पाठवून देतो. आता गिरिजाला एका गाडीमध्ये पाठवून दिल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता गिरिजा गेलेली असते आणि उर्वशी म्हणत असते, जा गिरिजा जा, तुला जिकडे जायचं ना तिकडे जा. आता जो नागेश्वर आहे त्याने त्याची माणसं अरेंज करून ठेवलेली असतात आणि त्याने त्याची माणसं अरेंज करून ठेवल्यानंतर जेव्हा गाडी आता मध्य रस्त्यात जाते तेव्हा मात्र गाडीचे टायर वगैरे पंक्चर करण्यात येतात आणि त्याच वेळेला एक माणूस येतो आणि एक माणूस आल्यानंतर आपण पाहतो की तो माणूस आता गाडीचे टायर पंक्चर, गाडी जाग्यावर उभी असते आणि तेवढ्यातच तो एका बाटलीमध्ये पेट्रोल भरतो आणि बाटलीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर लगेचच आता इकडे तो ती जी काही बाटली आहे ना ती त्या गाडीच्या खाली फेकून देत असतो आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, दादा काय झालेलं आहे गाडीला, सगळं काही व्यवस्थित आहे ना, गाडी अशी अचानकच का बरं थांबलेली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, बहुतेक ना गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे, मला बघावं लागेल काय झालं ते, असं म्हणून आता तो खाली उतरतो. पण आता प्रेक्षकांनो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की गिरिजा आता गाडीतून खाली उतरेल का किंवा गिरिजाचं काय होईल. नागेश्वरच्या तावडीत ही सापडलेली गिरिजा नेमकं स्वतःचा जीव गमवून बसेल का, पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा नशीबवान आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.